and welcome back to my channel. Welcome back to channel on my page. ॲक्च्युली हा थर्ड व्हिडिओ आहे जो तुम्ही माझ्या पेजवर बघत असाल. आणि मी स्वतःही विचार केलेला आहे की मी अशा सिरीजमध्ये व्हिडिओज बनवले, ज्याच्यामध्ये मला स्वतःला मोटिवेशन पाहिजे की मी हा पेज का स्टार्ट करते आहे. जसं तुम्ही पहिल्या 2 व्हिडिओजमध्ये इंट्रोडक्शन बघितलं असेल, आय एम बिकम मदर, आय एम वर्किंग मॉम अँड एव्हरीथिंग. बट हे जे स्टार्ट करण्याचं कारण होतं की मी ऑलमोस्ट गिवअप केलेलं की मला असं काही नाही करायचं, बिकॉज माझ्याकडे टाईम नाही आहे. माझ्याकडे जॉब आहे, मला काम करायचं आहे, माझं बाळ आहे, एव्हरीथिंग इज गोइंग ऑन, आणि त्याच्यामध्ये टाईम सापडणं इज व्हेरी डिफिकल्ट. मी स्वतःला खूप स्ट्रेस दिला. मी 2-3 यूट्यूब चॅनल स्टार्ट केले, त्याच्यावर मी काही ना काही करत राहायचे. बट असंच एक दिवस मी लाईक इंस्टाग्राम स्क्रोल करत होती आणि मला एक इन्फ्लुएन्सर दिसली ज्यांना मी नॉर्मली फॉलो करते, आणि शी वॉज प्रेग्नेंट विथ हर थर्ड चाइल्ड. तिसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा ती ब्लॉगिंग करत होती किंवा स्वतःला आय थिंक काहीतरी गेट रेडी विथ मी काहीतरी करत होती, तिचं एक हाताला खाज झाली. तिने 2-3 वेळा कुठे असं खाजवलं और ते केलं. तिच्या ज्या सबस्क्रायबरने और फॉलोअरने ते खाली कमेंट केलेली की इट माइट बी अ कॉम्प्लिकेशन इन युअर प्रेग्नन्सी. आणि ते तिने नंतर ऑब्व्हियसली डॉक्युमेंट करून दाखवलेलं की तिने ते डॉक्टरकडे चेक केलं. तिची जी मतलब जे कॉम्प्लिकेशन होतं प्रेग्नन्सीमध्ये ते खूप जास्त झालेलं. बेबीच्या जेव्हा त्याच्यामुळे धोका होऊ शकत होता, बट तिच्याकडे तसे सिव्हिअर सिम्टम्स नव्हते. तिला कोणीतरी जस्ट चेक करून घ्यायला लावलेलं तिच्या कमेंट सेक्शनमध्ये, म्हणून तिने गेली, ते चेक केलं, आणि त्याच्यानंतर तिच्या आय थिंक 40 आवर्समध्ये तिची डिलिव्हरी झाली वाया C-सेक्शन. तिचे पहिले पण 2 C-सेक्शनच होते. त्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की सोशल मीडिया इज अ व्हेरी स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म. आणि मला स्वतःची जेव्हा सिच्युएशन लक्षात आली की जेव्हा मला डायबिटीज डिटेक्ट झालेली इन प्रेग्नन्सी, मी सुद्धा यूट्यूबवर जाऊन किंवा इंस्टाग्रामवर जाऊन बऱ्याचदा गेस्टेशनल डायबिटीज इन प्रेग्नन्सी अशा बऱ्याच गोष्टी सापडवलेल्या, पण मला तशी क्लॅरिटी नाही भेटली. मोस्टली सगळ्या गोष्टींसाठी मी आणि माझ्या हजबंडने खूप जास्त रिसर्च केला की याच्यामध्ये काय होतं. ऑब्व्हियसली सगळ्या तुमचे दिस इज वन ऑफ द कॉम्प्लिकेशन इन प्रेग्नन्सी, आणि डॉक्टर तुम्हाला सगळे रिस्क सांगतात, कशी काळजी घ्यायची सांगतात. एक फिजिशियन होता ज्यांच्याकडे मी ट्रीटमेंट घेत होती, माझ्या गायनॅक होता, त्यांनी माझी खूप काळजी घेतली इन ऑल दॅट फेज. बट मला एकदम डायरेक्ट गेस्टेशनल डायबिटीज नव्हती. मला डायबिटीज 2.5 मंथ प्रेग्नन्सीमध्येच डिटेक्ट झाली होती. त्यानंतर मी कसे स्टेप्स उचलले आणि हाऊ आय टेक केअर ऑफ माय सेल्फ विदाउट अ लॉट ऑफ नॉलेज फ्रॉम इंटरनेट. म्हणून मला असं वाटलं की यार आपण, आणि नंतर जेव्हा मी याच्यावर रिलेटेड कंटेंट शोधायला चालू केलं तर लोकांना हे सिम्टम होतात, पण खूप लोक याच्याबद्दल बोलत नाहीत. बिकॉज आय डोंट नो, म्हटलं माझ्या आजूबाजूच्या पण बऱ्याच लोकांना जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही त्यांना माहीत नसेल की मला डायबिटीज होती इन प्रेग्नन्सी. बट दिस इज वन ऑफ द कॉम्प्लिकेशन्स, आणि कोपअप कसं करायचा हे सुद्धा इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण त्याच्याबद्दल बोलावं. त्यानंतर ऑब्व्हियसली त्याच्यानंतर आई झाल्यानंतर बट ही गोष्ट जी मला थोडी डॉक्युमेंट करायची आहे, त्या गोष्टीने मला हेल्प केली आहे. मी काय डाएट फॉलो केलं, मी हाऊ आय ॲक्च्युली रीच ॲट अ पॉईंट की जिथे मला मेडिसिन्स नाही घ्याव्या लागल्या. माझं 11 किलो वजन कमी झालं. बेबीचं वेट वॉज इन कंट्रोल जेव्हा ते डिलिव्हरी झालेलं. बेबीची सुद्धा शुगर चेक केली गेलेली जेव्हा त्याचा जन्म झालेला. अँड ह्या सगळी जी प्रोसेस होती, आय थिंक जेव्हा मला कळालं आणि जोपर्यंत मी डिलिव्हरी केलं तोपर्यंत जी मनाची स्थिती होती वॉज व्हेरी डिफिकल्ट. आणि जर ह्या गोष्टींनी कोणाला तरी हेल्प होत असेल, जे मला फॉलो करतील किंवा जे व्हिडिओजही बघतील